स्वागत आहे त्यांचं। खरं म्हणजे एक महत्त्वाचा विषय आणखीन आहे। केंद्रातले एक मंत्री, मला वाटतं त्यांचं नाव नारायण तातू राणे, महाराष्ट्रातले आहेत ते। 22 जानेवारीला प्रभू श्रीराम मंदिराचं लोकार्पण सोहळा होत असताना त्यातले काही शास्त्रीय भूमिकांवर या देशातील 4 पीठांच्या शंकराचार्यांनी एक भूमिका व्यक्त केली। त्या भूमिकेसंदर्भात मतभेद असू शकतात, पण जसे ख्रिश्चन धर्मियांचे पोप महाराज आहेत, व्हॅटिकनला बसतात। मुस्लिम धर्मियांचे जामा मशिदीचे इमाम आहेत महाराष्ट्रात, देशात। अन्य काही धर्मीय असतात, म्हणजे प्रमुख असतात, तसे आमच्या हिंदू धर्माचे 4 पीठांचे शंकराचार्य हे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात। त्यांचं म्हणणं असं आहे शंकराचार्यांचे की मंदिर अर्धवट अवस्थेत असताना त्याचं उद्घाटन किंवा त्याची प्राणप्रतिष्ठा मूर्तीची करणं योग्य नाही। शंकराचार्य हे शास्त्र, वेद, पुराण आणि धर्म यातले तज्ञ समजले जातात, म्हणून ते शंकराचार्य होतात। हे जे कोणी भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत, त्यांनी शंकराचार्यांचा अपमान केला। ते असं म्हणतात, शंकराचार्यांना काय कळतं, शंकराचार्यांना काय कळतं असं सांगणं हा फक्त शंकराचार्यांचा अपमान नसून समस्त हिंदूंच्या भावना दुखावणारा हे वक्तव्य आहे। आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षानं 22 जानेवारीच्या आधी हिंदूंची माफी मागावी, ही समस्त हिंदूंची भूमिका आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।